नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो लहान आणि होतकरू शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने एक गेम चेंजर ठरू शकतो. आपण भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. पारंपरिक शेतीतली जोखीम कमी करून फळबागेतून एक शाश्वत उत्पन्न कसे मिळवता येईल हे आपण आज या सादरीकरणात अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. ठीक आहे, चला. तर मग याच्या खोलात जाऊया. स्क्रीनवरचा हा 100% आकडा बघा. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. महाराष्ट्र शासन फळबाग लागवडीसाठी तब्बल 100% अनुदान देत आहे. म्हणजे शेतीमधली ती मोठी आर्थिक गुंतवणूक आणि जोखीम जवळजवळ संपुष्टात. बरं, हे अनुदान एकाच वेळी मिळत नाही बरं का, तर ते सलग 3 वर्षांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने दिलं जातं, जेणेकरून फळबागेची योग्य निगा राखली जाईल. तर आजच्या या सादरीकरणाची रूपरेषा अगदी थोडक्यात सांगतो. आपण योजनेचा आढावा, पात्र पिके आणि जमीन, प्रमुख पात्रतेच्या अटी, आवश्यक कागदपत्रे आणि शेवटची टप्प्याटप्प्याने ऑनलाईन प्रक्रिया या 5 मुद्द्यांवरून जाणार आहोत. चला, पहिल्या भागापासून सुरुवात करूया, तो म्हणजे योजनेचा आढावा. तर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना म्हणजे नक्की काय? हा महाराष्ट्र शासनाचा एक अत्यंत महत्वाकांक्षी उपक्रम आहे. शेतकऱ्यांनी आता अल्पभूधारक शेतीकडून बहुवार्षिक फळपिकांकडे वळावं, यासाठी त्यांना 100% अनुदान देऊन प्रोत्साहन करणं हा यामागचा मुख्य हेतू आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे हे अनुदान 3 वर्षांत टप्प्याटप्प्याने मिळतं. ही पद्धत खरं तर खूप धोरणात्मक आहे, कारण यातून फक्त झाडं लावली जात नाहीत, तर ती खऱ्या अर्थाने जगवली जातात आणि आपल्या दीर्घकालीन यशाचा एक भक्कम पाया रचला जातो. पुढे जाऊया भाग 2 कडे, पात्र पिके आणि जमीन. आणि हे अगदी उत्कृष्टपणे दर्शवतं की या योजनेत किती प्रचंड विविधता आहे. तुम्हाला वाटेल 2-4 पिके असतील, पण नाही. यात तब्बल 16 वेगवेगळ्या बहुवार्षिक फळपिकांचा समावेश आहे. आंबा, काजू, पेरू, चिक्कू तर आहेतच, पण त्यासोबत डाळिंब, सीताफळ, नारळ, चिंच आणि अगदी कोकम, जांभूळ, संत्रा आणि मोसंबीची लागवडही तुम्ही करू शकता. म्हणजे बघा, तुमच्याकडची माती कशी आहे, हवामान कसं आहे, यानुसार अगदी योग्य ते पीक निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य तुम्हाला इथे मिळतंय. आता जमिनीच्या अटींबद्दल बोलायचं झालं तर भौगोलिक परिस्थितीनुसार नियम थोडे वेगळे आहेत. कोकण विभागासाठी विचार केलात तर क्षेत्र मर्यादा 0.10 हेक्टर ते कमाल 10 हेक्टरपर्यंत आहे आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी ती 0.20 ते 6 हेक्टर इतकी आहे. पण इथे सर्वांनी बारकाईने लक्ष द्यायची गोष्ट म्हणजे सिंचनाची अट. कोकण विभाग सोडला तर उर्वरित महाराष्ट्रात फळबाग लागवडीसाठी ठिबक सिंचन संच बसवणं पूर्णपणे अनिवार्य आहे. पाण्याचं योग्य व्यवस्थापन आणि पिकांची शाश्वत वाढ यासाठी घातलेली ही खरोखरच एक अत्यंत गरजेची अट आहे. आता वळूया तिसऱ्या भागाकडे, प्रमुख पात्रतेच्या अटी. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही योजना नेमकी कोणासाठी आहे, तर ज्यांना मनरेगामधून म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून लाभ घेता येत नाही, केवळ अशाच वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे. आणखी एक अत्यंत कडक नियम इथे आहे, तो म्हणजे संस्थात्मक लाभार्थ्यांना यातून पूर्णपणे वगळण्यात आला आहे. याचा सरळ अर्थ असा की हा जो काही निधी आहे ना, तो थेट तळागाळातील स्वतंत्र आणि लहान शेतकऱ्यांपर्यंतच पोहोचावा, याची इथे पुरेपूर काळजी घेतली गेली आहे. आता हा 80% आकडा बघा. हा आकडा एक अत्यंत व्यावहारिक दृष्टिकोन समोर ठेवतो. फळबाग लावल्यानंतर दुसऱ्या वर्षी किमान 80% झाडे जिवंत असणं हे अनुदानाचा पुढचा टप्पा मिळवण्यासाठी अत्यंत बंधनकारक आहे. आता याकडे केवळ एक कडक सरकारी नियम म्हणून पाहू नका, तर एक भरघोस उत्पादन देणारी फळबाग उभी करण्यासाठी आवश्यक असलेला एक टप्पा म्हणून बघा. झाडं जगवण्याची खरी सवय आपल्याला यातूनच लागते. आणि हो, हा नियम तिथेच थांबत नाही. तिसऱ्या वर्षी झाडं जिवंत असण्याचं हे प्रमाण चक्क 90% राखणं आवश्यक असतं. यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की अनुदानाची अंतिम रक्कम ही फक्त खड्डे खणून झाडं लावण्यावर नाहीये, तर त्या फळबागेचं आरोग्य निरंतर चांगल्या स्थितीत ठेवण्याशी ती जोडलेली आहे. थोडक्यात सांगायचं तर नुसती लागवड नाही, तर बाग यशस्वीरित्या उभी करणं हा यामागचा खरा उद्देश आहे. चौथा भाग बघूया, आवश्यक कागदपत्रे. अर्जाच्या पूर्वतयारीची ही छोटीशी पण अत्यंत महत्त्वाची चेकलिस्ट आहे. स्वतःच्या नावावर असलेला 7-12 उतारा, 8 उतारा, आधार कार्ड आणि बँक पासबुक एवढा लागणार आहे. पण एक लक्षात घ्या, जर 7-12 उताळ्यावर एकापेक्षा जास्त नावं असतील, म्हणजे जमीन सामायिक असेल, तर इतर सर्व खातेदारांचं संमतीपत्र मिळवणं अत्यावश्यक आहे.
हे सगळं अगोदरच फाईलमध्ये तयार ठेवलं ना की ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करताना विनाकारण होणारा विलंब आणि चिडचिड आपण नक्कीच टाळू शकतो. आता आपण शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत, भाग 5, टप्प्याटप्प्याने ऑनलाईन प्रक्रिया. चला पुढे जाऊया आणि पाहूया हे प्रत्यक्षात कसं होतं. प्रक्रियेची सुरुवात महाडीबीटी फार्मर पोर्टलवर लॉग इन किंवा नवीन नोंदणी करण्यापासून होते. तिथे अर्ज करा मध्ये जाऊन तुम्हाला फलोत्पादन म्हणजे हॉर्टिकल्चर हा विभाग निवडायचा आहे. मग योजनेचं नाव, पिकाचा प्रकार आणि क्षेत्राची माहिती भरून अर्ज जतन करा किंवा सेव्ह करायचा आहे. जर तुमचे इतर योजनांचेही अर्ज असतील तर या योजनेला प्राधान्यक्रम किंवा प्रेफरन्स नंबर देणं खूप गरजेचं आहे. आणि शेवटी अर्ज पूर्ण करण्यासाठी 23 रुपये 60 पैसे इतकं अगदी नाममात्र शुल्क ऑनलाईन भरायचं आहे. हे शुल्क भरल्याशिवाय अर्ज ग्राह्य धरला जात नाही बरं का. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ही प्रक्रिया वेळेनुसार कशी पुढे सरकते. अर्ज केल्यानंतर निवड ही लॉटरी पद्धतीने होते. जर नंबर लागला तर मोबाईलवर SMS येतो. मग पुढच्या 1-2 आठवड्यात कृषी सहाय्यक स्वतः जागेवर येऊन पाहणी करतात आणि त्यानंतरच तुम्हाला पूर्वसंमतीपत्र दिलं जातं. इथे एक गोष्ट कायम डोक्यात ठेवा, जोपर्यंत हे अधिकृत पूर्वसंमतीपत्र हातात पडत नाही ना, तोपर्यंत कोणतीही लागवड सुरू करायची नाही. मंजुरी मिळाल्यावरच प्रत्यक्ष कामाला हात घालायचा आहे. आजच्या या माहितीपूर्ण सादरीकरणातून आपण या योजनेचे सर्व पैलू अतिशय सविस्तरपणे समजून घेतले आहेत. आता वेळ आली आहे ती प्रत्यक्ष कृती करण्याची. जाता जाता स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा. उपलब्ध असलेल्या त्या 16 वैविध्यपूर्ण पिकांपैकी तुमच्या मातीला सूट होणारं कोणतं पीक तुमच्या शेतीचं आर्थिक चित्र खऱ्या अर्थाने पालटून टाकू शकेल? आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यासाठी तुमचा 7/12 उतारा आज तयार आहे का? या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घेऊन शाश्वत शेतीकडे वाटचाल करण्यासाठी हीच ती योग्य वेळ आहे. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या माहितीसोबत. धन्यवाद.